नमस्कार, माझं नाव जयश्री राहुल गोमासे, राहणार आमगाव देवडी, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर। माझ्या पतीने आत्महत्या केली त्या 12/3/2024 त्यांनी आत्महत्या केली। त्या दिवशी त्यांनी माझ्या मोबाईलवर मेसेजेस, व्हॉइस कॉल जे पाठवले आहे त्यांनी आणि आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा लेटर पाठवले आहे, तरी यांच्यावर कारवाई झाली नाही। पोलिसांनी अजूनपर्यंत याच्यावर काही कारवाई केली नाही। आणि त्यांनी लिहिलेले मेसेज होते की गावातले काही लोक त्यांनी मानसिक त्रास दिला। त्यांचे नाव प्रभाकर लेकुळवारे, हेमंत भोयर, कवडू भोयर आणि प्यारू पठाण यांच्यामुळे त्यांनी मानसिक त्रास होता हे त्यांनी मोबाईलवर सांगितले, तरी यांच्यावर काहीतरी कारवाई करावी ही विनंती। कोणतं पोलीस स्टेशन येतात आपल्याला? हिंगणा पोलीस स्टेशन। पोलीस स्टेशनला गेले होते आपण? हो, गेले होते। पोलिसांनी काही लिहिलं, तुम्हाला काही दिलं का? नाही, त्यांनी सांगितलं की याच्यावर काही कारवाई होऊ शकत नाही। कोणी सांगितलं असं? पोलिसांनी। म्हणजे याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नाही असं पोलिसांनी सांगितलं? तुम्हाला काही FIR कॉपी किंवा काही? नाही, काही नाही दिली। पोलीस स्टेशन म्हणून काही आलेलं नाही? काहीच नाही। आणि तुम्ही पुढे आता जे तक्रार केली म्हणता उपमुख्यमंत्र्याकडे, त्यांच्याकडून काही मिळालं? नाही। बरं, ह्या कोण आहे? आई सासूबाई। तुमचं काय नाव आहे? शोभा दत्त तुझी गोमास। किती मुलं आहे तुम्हाला? मला 3-4 मुली, एक मुलगा। हा कितव्या नंबरचा मुलगा होता? 4था नंबर। तर काय वाटतं तुम्हाला याने हे जे पाऊल उचललं? आता आत्महत्या पाऊल उचललं तर मला कसं वाटणार सर? नाही म्हणजे कोणाच्या रागानं उचललं? घरगुती रागा? कोणाचाच नव्हता घरी। घरचा काही प्रश्न नव्हता ना? काहीच नाही, कोणाचाच त्रास नाही घरी। हा, तर हे ताईने जे नावं सांगितले त्यांच्यामुळेच केलं त्यांनी। अजून माझा मुलगा असा करणारा नव्हता। तुमचं काय नाव ते? सविता चंद्रशेखर भडंग। तुम्ही कुठे असता? मी मॉडर्न स्कूल कोराडी रोड, नागपूर। तर हा तुमच्या किती नंबरचा भाऊ आहे? माझ्या पाठचा म्हणजे 4थ्या नंबरचा भाऊ आहे, माझ्याच नंतरचा भाऊ आहे। तर कसं काय तुम्ही नेहमी येत असाल या हो ठिकाणी? हो हो। तर काय काय प्रकार झाला असेल? काही नाही, तो टेन्शन मध्येच असायचा ना। तर म्हणजे काही आर्थिक व्यवहारानं झालं की काय झालं? ते कशामुळे झालं ते माहित नाही, पण त्याला मानसिक त्रास खूप दिला। ताईने सांगितलं आता ते मोबाईलमध्ये काही लोकांचे नाव पाठवले, काही व्हिडिओ पाठवले, म्हणजे कशामुळे आत्महत्या करतो हेच त्यांनी सांगितलं ना मोबाईलच्या माध्यमातून? त्रास आहे म्हणून सांगितलं एवढं नाही, मोबाईलमध्ये लोकांनी त्यांना मानसिक त्रास दिला होता। हो, मानसिक त्रास दिला मोबाईलमध्ये सांगितलं ना? सांगितलंय हे सर्व दिलं का आपण पोलीस स्टेशनला? हो, सगळंच दिलंय। सर्व रेकॉर्डिंग दिलं? रेकॉर्डिंग वगैरे सगळं दिलं। तर त्यावर काय पोलीस काय म्हणाले आणखी? त्याच्यावर काही कारवाई होऊ शकत नाही असं पोलिसांनी सांगितलं। वरती केस करावं तुमची काय तुमची अपेक्षा काय आता या बाबतीत? ज्या लोकांची नावं टाकले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, करायला पाहिजे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जर असं काही पोलिसांनी केलं नाही तर पुढचं पाऊल काय राहील आपल्याला पुढे? आणखी पुढे तुम्ही वरिष्ठांना तक्रार दिल्या ना? त्यांच्याकडून काही आलं पत्रव्यवहार? नाही, अजून नाही आलं। काही विचारणा केली का त्या ठिकाणी? नाही। का आम्ही जे अर्ज दिले त्याच्यावर काही कारवाई झाली म्हणून? नाही, अजून काही नाही। काही नाही।